आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपण गोव्याच्या सफरीवरती निघालो आहोत आणि माझ्या समोर असा मस्त समुद्र आहे. खरं तर असं धावत जाऊन त्याच्यामध्ये खेळावंसं वाटतंय, पण काय करणार, खूप महत्त्वाचं काम आहे ज्याच्यात तुम्हाला खाद्य संस्कृती शिकवायची. तर आज आपण कॅथलिक खाद्य संस्कृती बघतोय. ती कोणाच्या घरी जाऊन ते बघूया. आपण आलोय आता या सासू आणि सुनबाईंच्या जोडीला भेटायला. जुस्टिना आणि काय सरनेम आहे? जुस्टिना स्वारस अँड शेरॉन स्वारस. येस, सुनबाई आणि सासूबाई. ऍक्च्युअली सगळ्या एवढ्या मेंटेन असतात ना की कळत नाही कुठली सासू यायच्या. सगळ्या कॅथलिक एकदम अशा व्यवस्थित मेंटेन. कसं ते लव्ह अँड फ्रेश एअर गोवामध्ये आहे. हा, ऍक्च्युली खरंच गोव्यामध्ये आले की खरंच असं मला वाटतं. एक तर एवढी हनीमून कपल्स येतात, त्यांचे शॅडो पडत असतात, सगळे गोव्याला येतात. आणि उत्तम मासे, फ्रेश मासे आणि उत्तम हवा आणि एवढा निळाशार रोमॅन्टिक समुद्र. सो काय करता तुम्ही दोघी जणी? मी आता रिटायर झाली आहे. जॉब करायचं? हो, बँक मध्ये काम करत होती, कॉर्पोरेशन बँक मध्ये. ओके. आता रिटायर जाऊन घरी बेबी स्प्रिंग बी करते. येस. आणि शेरनला काय आवडतं? मी हाउस वाइफ आहे. हाँ, पण आता काम करती थी, लेकिन अभी बच्चों को देख रही हूँ, अपने बच्चों को. बहुत छोटे हैं. प्रोफेशनली आई एम अ पेस्ट्री कुक. Oh, क्या बात है. हाँ. You take orders also for pastry? Yes, I do. I take orders for cakes. So आज आम्हाला केक शिकायला मिळणार की नाही? मिळणार ना? Definitely. हो, परफेक्ट. म्हणजे आम्हालाही माहिती पण नव्हतं की ती पेस्ट्री शिकवते, पण आम्ही कशी परफेक्ट पत्रांची निवड करतो तसं आम्ही टीचरलाच निवडून काढलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आता ऑथेंटिक केक शिकायला मिळेल. आणि तुम्ही काय शिकवताय? आज मी तुम्हाला सार्डिन फिश इन टोमॅटो सॉस दाखवणार. ओके. आणि ती एक स्वीट डिश हनीकॉम्ब मोल्ड. सो हे सगळेच पदार्थ आपण शिकणार आहोत. तर पहिला पदार्थ कुठचा आहे ते बघूया आणि त्याचं साहित्य लिहून घ्या. त्याला पाहिजे पार्ले 250 ग्रॅम्स, टोमॅटो प्युरी 3 टमाट्याचं, टोमॅटो सॉस, ऑलिव्ह ऑइल, गार्लिक, पेपर, ग्रीन चिलीज, मीठ, शुगर, साखर आणि सीझनिंग. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं. कम्प्लीट वेगळं असं आता हे कुझिन आपण शिकतोय. आणि ही करी आम्ही कधीच नाही माहिती आम्हाला, आम्ही बनवलीच नाही अशा प्रकारची. तर आता आपल्याला या आंटींमुळे ती मिळते. तर हे आपले तारले आहेत ना? हां, छोटे. तुम्ही काय म्हणता याला? सार्डन्स. सार्डन्स. ओके. SARDINES. हो, ओके, सार्डन्स. तर काय आधी करायचं आपण? आधी पहिलं ते ऑलिव्ह ऑइल घालून ओके जरा टाकून घ्यायचं. आता हे गरम झाल्यानंतर हे गार्लिक घालूया, लसूण, त्याच्यात थोडं काला मिरी किती साधारण? एक 7-8. हिरवा मिरची एक 2-3. तुम्हाला तिखट आवडतं? हां, तिखट आवडत तर थोडंसं साखर, एक अर्धा चमच. हे जरा स्टर केल्यानंतर टोमॅटो प्युरी घाला. टोमॅटो आपण थोडेसे ब्लांच करून म्हणजे गरम पाण्यात घालून सालं काढून मिक्सरमधनं वाटून प्युरे करून घेऊ. केचप पण, टोमॅटो केचप, तिखट आंबट सगळं मिळते त्याचं. हे थोडं आता आम्ही सीझनिंग घालूया. आपल्याला हे मसाल्याचं सीझनिंग मिळतं मार्केटमध्ये. सो चमचाभर. पण ते गळून नाही जात का आणखी कुकरमध्ये शिजवल्यावर? स्लो सिमरवर ठेवायचं. अच्छा. हां, पहिलं जरा गरम करून मग सिमरवर ठेवून ओके. एकदा विसल आला ना मग सिमरवर एक 15-20 मिनिट तरी लागणार. हो. आपण तारल्यांना मीठ लावून धुवून घेतलंय. सो कारण तारले आणि बांगडे हे जे मासे आहेत त्याला उग्र वास असतो, तर त्याच्यामुळे ते थोडंसं मीठ लावून ठेवलेले बरे. झालेला आहे आमचा पदार्थ. आता 15-20 मिनिटं शिजवला की रेडी. येस ना. एक अत्यंत वेगळी चव
गोवन टिपिकल कॅथलिक घरांमधली. सो आता एक छानसा हा पोर्तुगीज पदार्थ तर केलेला आहे. त्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. सार्डिन्स इन टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तारले माशाचे तुकडे, टोमॅटो प्युरे, टोमॅटो केचप, ऑलिव्ह ऑइल, सीझनिंग, साखर, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे, मिरी आणि लसूण. कृती: प्रथम तारल्यांना मीठ लावून ठेवावं. कढईमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये लसूण, काळी मिरी, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि साखर घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये टोमॅटो प्युरे, टोमॅटो केचप आणि सीझनिंग मसाला घालून मिश्रण वाफवून घ्यावं. त्यामध्ये मीठ लावलेले तारल्याचे तुकडे आणि मीठ घालून 15 ते 20 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी.